बघा पहा या ठिकाणी आपण फेकी गोलंदाजी या ठिकाणी अलाउड नाही आहे याची पण अगदी स्ट्रिक्टली या ठिकाणी पंच याची दक्षता घेतील कारण अशा गोलंदाजांना लगेच तुम्हाला या ठिकाणी नोबल घोषित करतील त्याचं नोंद घ्यायचं आहे कंपल्सरी चेसिंगचा चेंडू द्यायचा आहे सामना सुरू होतोय क गटातला सामना पाहायला मिळतोय आपल्या माहितीची सुपर 8 मध्ये धाकटी पंढरी खालापूर गणेश नाना पाटील यांचा संघ काल सुपर 8 मध्ये पाहायला मिळाला तरंग कलेक्शन चॉईस साठी दोनच चेंडू असतील याची नोंद घ्यायची आहे सामना सुरू होतोय नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकली प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलेल्या आक्रमण 11 या संघाला प्रथम फसडी आमंत्रित केले आक्रमण अलिबाग दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि आवाज ऐकूया आमचे समालोचक पार्थ खरत हर्षवर यांचा धन्यवाद काका त्याच दरम्यान आपण पाहतोय की आजच्या फेरीतील एक सर्वात तगडी फाईट म्हणता येईल नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर विपक्ष आक्रमण अलिबाग गोलंदाजी मार्गावर पिंट्या पाटील आल्या मॅन फ्रॉम हशिवरे नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय आपण जर पाहिलं तर फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण अशा तिन्ही फॉर्मॅटमध्ये अशी चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे मित्रांनो आतापर्यंत त्याच्या नावावर दोन बाईक त्याच्या नावावर नक्कीच झालेल्या आहेत आणि विपक्ष कोण आहे त्याच्याच गावचा एक धडधाकट लेफ्ट हँडेड फलंदाज सचिन म्हात्रेचा जर विचार केला तर पोलीस दलात कार्यरत आहे मित्रांनो आणि जर सचिन घरतची जर कामगिरी बघितली तर ऑलराऊंड परफॉर्मन्स आहे मागील 20-22 वर्ष त्यांनी हे क्रिकेट गाजवून सोडले जर आपण त्याचा विचार केला तर आमदार प्रीमियर लीग नक्कीच होणारी आमदार प्रीमियर लीग मध्ये तो राजाभाई केणी टायगर संघाचा सुद्धा कर्णधार आहे तर यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस जर आपण पाहिलं तर सचिन म्हात्रेच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपण कित्येक वेळेला बघतो आणि यावेळेस सुद्धा त्याच फलंदाजीची छाप मैदानात उतरवतो पिंट्या पाटील आक्रमण केले फुलटॉस चेंडू होता मित्रांनो खराब चेंडू आणि चेंडूला सरळ तडीपार गेले मिड विकेट सीमारेषा पार षटकार त्याच दरम्यान आपण पाहतोय की पिंट्या पाटीलवर मात्र आक्रमण केले जर नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचा विचार केला तर पिंट्या पाटीलला वगळता सुद्धा प्रमोद पाटील आणि त्याचसोबत प्रशांत म्हात्रे मॅन फ्रॉम झिराड प्रमोद पाटीलचा जर विचार केला तर अगदी एक राऊंड ऑफ ॲक्शन आहे जर प्रमोद पाटीलचा विचार केला ना मित्रांनो तर एक वेगवान गोलंदाजी करतो राऊंड ऑफ ॲक्शन आहे यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी नक्कीच ओळखला जातो प्रमोद पाटील आणि त्याला सुद्धा वगळलं तर प्रशांत म्हात्रे मॅन फ्रॉम झिराड मागील कित्येक वर्ष नवीन चेंडू जो हाताळतो असा प्रमोद पाटील सोबत प्रशांत म्हात्रे सुद्धा आहे मित्रांनो त्यासोबत बॉलिंगचा ताफा जर म्हणालो ना तर एक चांगली गोलंदाजी म्हणते नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघाची कारण की एकाला जरी फटकवलं ना तर चांगली गोलंदाजी करण्यासाठी दोन गोलंदाजांच्या ताफ्यामध्ये नक्कीच शिल्लक आहेत जर आपण पाहिलं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे धावफलकावर धावा लागल्यात त्या 7 धावा धावफलकावर लागल्यात पुन्हा एकदा कार्पेटचे चेंडू खेळले थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण बघतोय आपण मिडॉनच्या झोनमध्ये रूपांतर एका धावेत होईल पहिल्या षटकाची सांगता झाली धावफलकावर धावा लागल्यात त्या बिनबाद 8 धावा चांगलं षटक म्हणता येईल मित्रांनो कारण की एक षटकार नक्कीच आला पण बाकीच्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात पॉवर प्लेचा षटक आहे मित्रांनो पॉवर प्ले षटकात 8 धावा म्हणजे एक वाखडण्याजोगी गोलंदाजी म्हणता येईल कारण की आपण पाहतो की हल्लीचं क्रिकेट हे हाणामारी करण्याचं क्रिकेट झाले त्याच्यामुळे जर गोलंदाज 10 ते 12 धावा सुद्धा खर्च करतो तरी चांगली गोलंदाजी मानली जाते कारण की आपण पाहतो की 5 षटकांचे सामने त्याच्यात शॉर्ट बाउंड्रीज
त्याचसोबत सिक्सर सुप्रीमो आणि निवियासारखे एक आपण पाहतो गोलंदाजीच्या दृष्टीने कडक चेंडू जे असतात नक्कीच फलंदाजासाठी एक पर्वणी म्हणली जाते आणि त्याच दरम्यान 10 ते 12 धावा जर गोलंदाजाने दिल्या तरी चांगली गोलंदाजी म्हणता येईल. त्यात पिंट्या पाटलीसारखा गोलंदाज नक्कीच फक्त 8 धावांत षटकार होते. त्याच दरम्यान गोलंदाजी मार्गावर आला प्रशांत म्हात्रे. यावेळेस बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडूचा तो डिक्लेअर झोनमध्ये मी म्हणालो होतो चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज. प्रशांत म्हात्रेचा जर विचार केला तर मागील कित्येक वर्ष साई झिराड संघासाठी पॉवर प्ले षटक टाकत आलाय आणि जी आपण पाहतो येते 29 तारखेपासून अलिबाग प्रीमियर लीग अलिबाग करंजी हक्काची प्रीमियर लीग स्पर्धा जी होणार आहे त्याचा मुख्य आयोजकांपैकी एक असा प्रशांत म्हात्रे नक्कीच पाहायला मिळतो. नक्कीच ग्राउंड बनवण्यापासून विकेट बनवण्यापासून सर्वची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतोय कारण की एक अनुभव आहे मित्रांनो. त्याच दरम्यान मैदानाकडे वळूया. 9 धावा धावफलकावर लागल्यात 10 धावा धावफलकावर लागल्यात. ही धाव मोजली तर 10 धावा झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. कालच्या दिवसात आपण बघितलं ना तर 100 धावा सुद्धा कमी पडत होत्या मित्रांनो कारण की एका सामन्यात 160 ठोकल्या आणि सामना फक्त एका धावेने गमावला. एका सामन्यात 93 ठोकल्या एका सामन्यात 85 ठोकल्या. नक्कीच मोठ्या मोठ्या धावसंख्या काल उभ्या राहत होत्या 5 षटकांमध्ये. त्याच दरम्यान 4 षटकांचा सामना कालचा शेवटचा सामना 4 षटकांचा झाला. 60 धावा ठोकल्या गेल्या आणि 60 धावा तब्बल 4 षटकाच्या आत चेस केल्या गेल्या. ही सुद्धा कालच्या दिवसातली एक मोठी गोष्ट झाली कारण की अंधार होता तरी सुद्धा 60 धावा हे फक्त 20 चेंडूमध्ये चेस केल्या गेल्या. अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली कालच्या दिवसात. यापुढील होणारा सामना शाबीर 11 थळ विपक्ष एल किंग रोहा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण 4 षटक संपलं टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस होणार आहे. दोन्ही संघांनी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि दोघांनी टीम लिस्ट नक्कीच सबमिट करायची आहे. नक्कीच जिथे आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे तिथे आपण येऊन आपली टीम लिस्ट घेऊन जायचं आहे. शाबीर 11 थळ विपक्ष एल किंग रोहा. गैनीनाथ कठोर यांचा संघ नक्कीच पाहायला मिळतोय. एक फिरकीचा जादूगार एल किंग गैनीनाथ कठोर अतिशय फिरकीचा जादूगार म्हणायला मिळेल कारण की आपण पाहतो गैनीनाथ कठोरने कित्येक मैदानात कित्येक वर्ष फिरकीवर आपल्या गाजवलेली आहेत. हल्लीत झालेल्या PNB चषकामध्ये सुद्धा त्यांनी आपली छाप सोडली आहे आणि त्याचसोबत आपण जर पाहिलं तर मी कदाचित चुकीचा नसेल 10वीर चषक रोहाचा उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा गैनीनाथ कठोरच ठरला होता. नक्कीच 10वीरचं ते क्रीडांगण एक छोटंसं क्रीडांगण आहे मित्रांनो गोलंदाजांसाठी. एक हाणामारी जिथे विकी भोईसारख्या गोलंदाजावर सुद्धा 40 धावा ठोकल्या गेल्या होत्या तिथे मात्र गैनीनाथ कठोरने आपली छाप सोडली होती आणि यावेळेस मात्र फलंदाज राकेश रामनाथकर मॅन फ्रॉम सागरी गणेश थळ मैदानात छाप सोडतोय. चेंडू भिरकावून दिलाय सरळ काऊ कॉर्नर सीमारेषा पार. जर आपण क्रीडाभवनचा विचार केला ना मित्रांनो तर काऊ कॉर्नर हा झोन बराचसा लांब आहे. नक्कीच मैदानाची सर्वात मोठी बाउंड्री काऊ कॉर्नर झोनची आणि त्याच क्षेत्रात एक षटकार खेचलाय. धावफलकावर 19 धावा लागल्यात. 2 षटकाची सांगता झाली. 19 धावा धावफलकावर लागल्यात. धावफलकावर लागलात मित्रांनो. आपण जर पाहिलं तर या मैदानाचा विचार केला तर लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी थोडासा एक शॉर्टर बाउंड्री आहे 44 मीटर्सची त्याच्यासाठी बाउंड्री असते. पण जर काऊ कॉर्नर झोन केला तर 49 मीटरची बाउंड्री आहे. त्या झोनमध्ये थोडासा षटकार लांब आहे तरी सुद्धा जर तुम्ही सिक्सर सुप्रीमोचा चेंडू यूज करता ना तर तुम्हाला 60 मीटरच्या बाउंड्री सुद्धा छोट्या पडतील. नक्कीच मी गोलंदाजी करणाऱ्या संघाला सांगू इच्छितो 20 मिनिटांचा कालावधी आहे मित्रांनो. आपल्याला 20 मिनिटात 4 षटकार टाकायची आहेत नंतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. नक्कीच 10:27 मिनिटांनी आपला सामना सुरू झाला आहे. 10:37 मिनिटं झालेली आहेत. सो आपल्याला 4 षटके 20 मिनिटात टाकायची आहेत. याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची. त्याच दरम्यान आपण जर मैदानाकडे वळलो तर पिंट्या पाटील गोलंदाजी मार्कवर आलाय आणि चेंडूला सरळ ठोकून दिलं ते कव्हर सीमारेषा पार 4 धावांसाठी. नक्कीच लेफ्ट हँडेड फलंदाज सचिन म्हात्रे ओपनिंग पासून आला पहिला चेंडू खेळला. त्याचप्रमाणे आपण पाहतोय प्रकाश हालेकाना यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. एकविरा थळ संघाचा एक जुना जाणता खेळाडू. त्याच दरम्यान सचिन म्हात्रेच्या बॅटला चेंडू तर लागतोय पण रनआउटचा प्रयत्न अयशस्वी. तर मी म्हणतो प्रकाश हालेकानाबद्दल मित्रांनो
जुना जाणता खेळाडू आहे, थर्ड संघाचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू. त्याची आगळीवेगळी जी फटकेबाजी आहे ना ती मित्रांनो अलिबागमध्ये खूप फेमस आहे. मी जेव्हा लहान होतो तेव्हा हाशिरोच्या मैदानात सामने असायचे. प्रकाश हालेकाना यायचा, चालत जाऊन षटकार मारायचा किंवा बॅट खाली ठेवून उचलून षटकार मारायचा. ही फलंदाजी खूप त्याची फेमस होती, कारण की आत्ताचे फलंदाज बसून स्लॉग स्वीप किंवा फॉलिंग स्वीप मारतात, पण हे फटके आहेत ना मित्रांनो 5 ते 7 वर्षापूर्वी प्रकाश हालेकराने नक्कीच अलिबागकरांना दाखवलेत. जी स्टायलिश फटकेबाजी आहे ना जी किरण पवार हल्ली करतो ती मित्रांनो 10 वर्ष आधी अलिबागकरांना दाखवून मोकळा झाला तो प्रकाश हालेकरांना. त्याचसोबत जर आपण पाहतो की हल्लीच झालेल्या PNB चषकामध्ये सर्व फलंदाज आऊट होऊन सुद्धा एखादी सामना विजयापर्यंत नेला होता, पण मात्र शेवटच्या क्षणाला एक चांगला झेल पकडून त्याला बाद केलं गेलं. सो त्याची सुद्धा फटकेबाजी आपण आजच्या दिवसात बघणार आहोत. त्याचसोबत आपण रायगडचा क्रिस गेल, समर्थ कडू, मॅन फ्रॉम रेशवी उरण याची सुद्धा फटकेबाजी, त्याचसोबत विश्वास सर पाटील यांची सुद्धा बॅटिंग आपण बघणार आहोत. विश्वास पाटील त्याचसोबत समर्थ कडूचा विचार केला तर मित्रांनो अतिशय सुंदर फिरकीपटू आहे, अतिशय सुंदर फलंदाजी करतो, सुंदर गोलंदाजी करतो. रायगड क्रिकेटची कित्येक वर्ष सेवा केलेला मित्रांनो खेळाडू आहे. त्याचा सुद्धा खेळ आपण आजच्या दिवसात बघणार आहोत. धनवीन स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आहे मित्रांनो. मागील 3 ते 4 वर्ष त्याने धनवीन स्पोर्ट्स संघाला कंटिन्युअस फायनल जिंकून दिलेले आहेत. आपण धनवीन स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर समर्थ कडू, त्याचसोबत संदेश पार्टे, विनोद वाटकरे, योगेश पवार यासारखे खेळाडू कंटिन्युअस ज्या संघात खेळतात. त्याचसोबत टेनिस क्रिकेट डॉन कृष्णा लक्ष्मण सातपुते ज्या संघाचा भाग आहे तोच मित्रांनो धनवीन स्पोर्ट्स अलिबाग यांचे संघमालक समीरजी नजीमजी, त्याचसोबत समीरजी चौगुले यांच्या माध्यमातून आपण पाहतो की रायगडच नाही, महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राबाहेरील खेळाडू ज्यांच्याकडे नाझीम गुल्ली त्याचसोबत मितेश दरबार हे 2 खेळाडू सुद्धा ज्यांच्या माध्यमातून खेळायला बघायला मिळतात. तसं मित्रांनो आपण पाहतो ना की नाखो वॉटर स्पोर्ट्स संघाने ओपनचे खेळाडू अलिबागला दाखवलेत, तसे 40+ ओपनचे खेळाडू समीर चौगुले यांनी अलिबागला दाखवलेत. त्याचसोबत आपण पाहतो नाखो वॉटर स्पोर्ट्स संघ यावेळेस फलंदाजाला बाद करणे यशस्वी सचिन म्हात्रे बॅक टू द पवेलियन. उलेशजी नाखवा नक्कीच खुश असतील, संघाचे संघमालक आहेत. नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचे संघमालक उलेशजी नाखवा. नक्कीच नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघाने बरेच खेळाडू अलिबागला दाखवलेले आहेत. त्याचसोबत आपण पाहतोय आक्रमणीला अलिबाग संघमालक अरुणजी करकरे, एक्स CID ऑफिसर आपण पाहतोय अरुणजी. काल त्यांनी एक झेल पकडला होता, अतिशय आपलातून झेल त्यांनी पॉइंटच्या क्षेत्रात पकडला होता शेवटच्या चेंडूवर, आणि त्या चेंडूवर धाव वाचले, त्यांच्यामुळे संघ जिंकला म्हणून सुद्धा होता 2 धावांनी. अरुणजी करके यांच्या माध्यमातून एक पॉइंटला सुंदर झेल बघायला मिळाला होता. त्याच जरा मैदानात जात आहेत ते सतीशजी पाटील. नक्कीच आपण त्यांचा विचार केला तर पेण तालुका क्रिकेट असोसिएशन 40+ अध्यक्ष, तालुका अध्यक्ष. नक्कीच त्यांच्या माध्यमातून जी स्पर्धा सुरू आहे राष्ट्रवादी चषक, तरी सुद्धा क्रिकेटची आवड बघा मित्रांनो, क्रिकेटची आवड पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेत, खेळायला आलेत. आपल्या खांद्यावर जबाबदारी आहे, एक नाही तर तब्बल 2 जबाबदारी आहेत, कारण की 40+ अध्यक्ष त्यासोबत त्यांच्या माध्यमातून स्पर्धा सुरू आहे नक्कीच राष्ट्रवादी चषक. तरी सुद्धा ते अलिबाग नगरीत आलेत, हे ऐतिहासिक मैदान क्रीडा भवनचं मैदानात उतरलेत. आपला संघ आक्रमण नेऊन अलिबाग, नक्कीच अलिबाग आक्रमणच करतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 33 धावा, 3 षटकांची सांगता झाले 33 धावफलकावर. पिंट्या पाटील वैयक्तिक 2 षटकं टाकतोय आणि तब्बल 2 षटकांमध्ये 22 धावा खर्च करतोय आणि 1 फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरलाय. 2 षटकांत 22 धावा, 1 विकेट. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येईल मित्रांनो, कारण या मैदानात कालच्या दिवसात मी मगाशी सुद्धा म्हणालो 100 धावा सुद्धा कमी पडत होत्या. तब्बल 2 वेळा 100 धावा धावफलक लावल्या गेल्या, एकदा 94 लावल्या गेल्या, एकदा 88 लावल्या गेल्या, एकदा 85 लावल्या गेल्या. नक्कीच आपण पाहिलं की 2 वेळाच फक्त 60 धावा लावल्या गेल्या, त्याच्यात सुद्धा एक सामना हा 4 षटकांचा होता. तर आपण मैदानाचा ताफा बघू शकतो. कालच्या दिवसात आपण बघितलं की समीरजी दिघे ज्यांनी भारताचं नेतृत्व केलंय क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, ते सुद्धा या मैदानात आले. ते सुद्धा अवाक पडले की अरे काय मारतात हे बॅट्समन्स,
नक्कीच हे 40+ आहेत की यंगस्टरला लाजवतील अशी फलंदाजी करत होते. असे फलंदाज कालच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळाले. त्यात रघुनाथ माळी झाला, त्याचसोबत प्रमोद झाला. रघुनाथ माळीची फटकेबाजी ना मित्रांनो की असं वाटत होतं की तो मस्तीत फलंदाजी करतोय. त्याचसोबत त्यांनी फलंदाजी तर केलीच, पण तब्बल 2 वेळा, एकदा 15 तर एकदा 20 धावा डिफेंड केल्या आणि आपल्या संघाला जिंकवून दाखवले. आणि डिफेंड कधी केल्या, जेव्हा आपल्या आघाडीच्या 4 गोलंदाजांनी 4 षटकांमध्ये 95 धावा दिल्या होत्या, तेव्हा मात्र एका षटकात 20 धावा डिफेंड केल्या. त्याच्यासोबत पहिल्या सामन्यात सुद्धा त्याने एका षटकात 15 धावा डिफेंड केल्या. आणि ते कोणासमोर केल्या तर सोनिया गायकवाड सारख्या फलंदाजासमोर 15 धावा डिफेंड केल्या होत्या. ही मित्रांनो क्रिकेटमधली नक्कीच एक चांगलं योगदान म्हणता येईल. त्याचसोबत आपण पाहतोय मैदानात काय घडले. फलंदाज सतीश पाटील मात्र बाद झालेत. एका षटकाराच्या माध्यमातून त्यांनी 7 धावांचं योगदान दिलंय. प्रमोदने मात्र पहिल्या चेंडू षटकार खाल्ला, पण दुसऱ्या चेंडूवर फटका चांगला होता मित्रांनो. एक ग्राउंड शॉट होता, 4 धावांसाठी खेळला होता, पण क्षेत्ररक्षकाचं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आणि सुंदर झेल, ज्या झोनमध्ये सचिन म्हात्रेचा झेल पकडला गेला त्याच झोनमध्ये हा सुद्धा झेल पकडला गेलाय. फलंदाज मात्र बाद झाला. धाव फलकावर धावा लागल्यात त्या 39 धावा. 39 स्कोरबोर्ड. मी दोन्ही संघांना विनंती करतो की आपला प्रतिनिधी पाठवायचा इकडे, कारण की आपण पाहतोय की पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू सुद्धा आहेत. जर कुठला रिव्ह्यू चेक करायचा असेल किंवा जर थ्रो गोलंदाजीवर आक्षेप आणला गेला तर नक्कीच एक योगदान बघायला मिळेल त्याच्या माध्यमातून की थर्ड अंपायर समोर आपण चेक करतोय. कारण कोणत्या संघासाठी नक्कीच कोणत्या संघासाठी एका बाजूने निर्णय नको लागायला, त्यासाठी मित्रांनो म्हणतोय. कारण की कालच्या दिवशी आपण बघितलं की स्कोरिंगच्या माध्यमातून एकदा चूक झाली होती. तशा की व्हायला नको मित्रांनो, त्यासाठी मी म्हणतोय की आपण प्रतिनिधी आला तर आपल्या समोर सगळं होऊन जाईल. याला कुठे चेक आपण जर पाहिलं तर तिसरे षटक प्रगती पथावर आहे. 40 धावा लागल्यात. चौथे षटक प्रगती पथावर आहे. 40 धावा लागल्यात. अजूनही या इनिंग मधील 9 चेंडूंचा खेळ बाकी. किती धावा ठोकणार. फटका तर आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आपण बॅकवर्ड पॉईंट झोन मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न झाला होता, पण स्ट्राईक बॅट्समनने फेटाळून लावलाय. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येत एक नेवाड. 41 धावा फलकावर लागल्यात. 41 ऑन स्कोरबोर्ड. नक्कीच आपण पाहतोय की पिंड्या पाटील समोर उभा आहे. आपल्याला कमीत कमी 70 धावा ठोकाव्या लागतील मित्रांनो, कारण की ज्या पद्धतीची फटकेबाजी तो करतोय ना, या स्पर्धेतील सर्वात यंगेस्ट प्लेअर तोच आहे. कारण की ऑक्शनच्या दिवशीच मित्रांनो 40 पूर्ण झालेला खेळाडू आहे हा. त्याच दरम्यान आपण पाहतो यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. मी मगाशीच म्हणालो होतो की लोअर लेनची गोलंदाजी करणारी प्रमोद फेमस आहे. यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी किंवा फुलर लेन पद्धतीची गोलंदाजी करणारी प्रमोद ओळखला जातो. शाबाश राकेश रामनाथकर, मॅन फ्रॉम सागरी गणेश स्थळच्या माध्यमातून पुन्हा एकदा फटका आलाय. चेंडूला सरळ ठोकून दिले. काऊ कॉर्नर सीमारेषापार षटकार. मी मगाशी सुद्धा म्हणलो राकेशने जे 3 षटकार मारलेत ना मित्रांनो, 2 षटकार मारलेत ना, ते दोन्ही षटकार काऊ कॉर्नर झोन मध्ये आलेत. जो षटकार सर्वात लांब आहे तो षटकार त्याने मारलाय. आणि जर आपण पाहिलं तर 48 धाव फलकावर लागलाय. 4 षटकं संपलीत. 12.00च्या सरासरीने 48 धाव फलकावर लागल्यात. आता मात्र शेवटचं षटक. आपण शेवटच्या षटकाला स्लॉग ओव्हरचं षटक नक्कीच म्हणतो, पण हे टेनिस क्रिकेट आहे मित्रांनो. इथे प्रत्येक षटक हाणामारीचं असतं. कित्येक वेळा आपण बघतो हॅट्रिक चेंडू वगळता प्रत्येक चेंडूवरही हाणामारी केली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. हे मित्रांनो टेनिस क्रिकेट आहे. कारण मी म्हणालो काल सुद्धा समीरची दिघे आम्हाला म्हणाले की काय फलंदाजी करतात बॅट्समन, प्रत्येक चेंडूला सीमारेषेपार ठोकतायत. आणि नक्कीच ते जेव्हा फलंदाजी करत होते ना, तेव्हा नंतर सेकंड इनिंगमध्ये जेव्हा 100 धावा ठोकल्या गेल्या तेव्हा त्यांनी बॉल एक मागवला की मला बघू द्या बॉल कसा आहे. आणि त्यांनी बॉल बघून सुद्धा सांगितलं की या बॉलवर तर गोलंदाजांचे हालच होतील, कारण नक्कीच सीझर सुप्रीमचा चेंडू यूज केला जातो. त्याच्यामुळे 70-80 धावा ह्या नथिंग आहेत 5 षटकांमध्ये.
आपण बघितलं तर क्रीडा भवनचे ऐतिहासिक मैदान जिथे नाईट क्रिकेटची स्पर्धा नक्कीच फार ऐतिहासिक मानली जाते. नाईट क्रिकेटची स्पर्धा त्यात लेफ्ट हँडेड फलंदाजाचा मंद वारा आणि लाईट वेट चेंडू हे तीन कॉम्बिनेशन ना मित्रांनो क्रीडा भवनच्या मैदानाला अतिशय ऐतिहासिक बनवतात. आपण बघितलं की 2 आठवड्यांपूर्वी माजी आमदार मधुशेठजी ठाकूर पप्पा स्मृती चषक ही स्पर्धा पार पाडली गेली, ज्याच्यात आपण पाहिलं की तब्बल 1.5 लाखाचं पारितोषिक प्रथम क्रमांकासाठी लाईट वेट चेंडूचा वापर केला गेला. आणि मित्रांनो लाईट वेट चेंडूना एक गोलंदाजी करण्यासाठी वेगळा चेंडू मानला जातो, कारण जर आपण पाहिलं तर एक शॉर्टर बाउंड्री असतात सोबत थोडासा मंद वारा जरी असेल तरी चेंडूची दिशा लगेच पलटली जाते. त्यासोबत गोलंदाज जो वर्षभर हेवीवेट बॉलवर प्रॅक्टिस करत आलेला असतो ना, तो फक्त 2 दिवसासाठी लाईटवेट चेंडूवर खेळत असतो. या मित्रांनो गोष्टी टेनिस क्रिकेटमधल्या. आणि हल्लीच्या क्रिकेटमध्ये अलिबागमध्ये सुद्धा नाईट क्रिकेटसाठी जड चेंडू वापरलं जाणं सुरू केलेलं आहे, कारण की अलिबागच्या बाहेर कित्येक ठिकाणी जड चेंडूच यूज केला जातो. आपण पाहिलं आलिशान सोगावची स्पर्धा वगळता किंवा क्रीडा भवनची नाईट स्पर्धा वगळता सर्व ठिकाणी हा जड बॉलचा यूज केला जातो. सो हे क्रिकेट आहे. त्याचबरोबर मैदानाकडे वळूया. 5वं षटक प्रगतीपथावर 2 षटकारानंतर एक सिंगल धावली आहे. 61 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 106 धावा लागल्यात. गोलंदाजी करतोय तो सुशील. शाबीर 11 थर्ड. विपक्ष AL किंग रोहा. दोघांनी टॉससाठी यायचं आहे. मी काका मात्रेंना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. त्याच दरम्यान फटकेबाजी थांबत नाहीये. राकेश रामनाथकरचा ओपनिंगला आलाय ना, तो आता मात्र हाणामारी सुरू ठेवतोय की कारण त्याला माहिती आहे बॉल रोल झालेला आहे. जरी माझ्या बॅटवर कुठेही लागला तरी हा षटकार जाऊ शकतो. नक्कीच फलंदाजी मार्कवर राकेश रामनाथकर 3 षटकार खेचलेत. धावफलकावर धावा लागल्यात त्या 67 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आक्रमण अलिबाग संघाचे नक्कीच सर्व खेळाडू आक्रमणच करत आहेत. आपण समीरजी जोगलेंच्या माध्यमातून बघतोय की आक्रमण चालू आहे. नक्कीच ते आजच्या दिवसाची वाट बघवते, कारण त्यांचा कॅप्टन समर्थ कडू मॅन फ्रॉम वेशवी उरण फलंदाजी करणारे नक्की उतरणार आहे. आपण पाहिलं की 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्याचा कोणताच प्रयत्न होत नाही, कारण दुसरा फलंदाज सुद्धा मारामारी करतोय. धावसंख्या देखील निवड. धावसंख्या झाली 68 धावा. नक्कीच कालची जसं आपण समर्थ कडूची आठवण काढली होती, कारण की एका संघाला जिंकणारी 12 चेंडू 52 धावांची गरज होती आणि ती किमिया एकदा नाही ते दोनदा साध्य केली आहे समर्थ कडू याने. नक्कीच आपण पाहिलं की नांदगावच्या मैदानात सुद्धा 12 चेंडूत 52 धावा कुठल्या होत्या समर्थ कडून. ते मला नारळाचं झाड आठवतोय, तर नारळाच्या झाडावर सुद्धा चेंडू लागून लागून नारळ पडतील एवढे जोरात चेंडू मारत होता. त्याच रुपयेसाठी पारितोषिक आले. जे षटकार त्याने खेचले ना, तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक समीर चौगुले यांच्या माध्यमातून जमा झालेला आहे. सामना झाल्यावर घेऊन जायचं आहे मित्रांनो. चला, साबीर 11 थर्ड अलिबाग. साबीर कुरेशी या संघाचे संघमालक आहेत. तर AL किंग रोहा गणिनाथ कटोर या संघाचे संघमालक आहेत. नाणेफेकसाठी यायचं आहे. लगेच नाणेफेक करून घेऊया, कारण खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालेत आणि लगेच आपण नाणेफेक करूया. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय धावफलक सांगायचं आहे. धावफलक सांगा. 74 धावा लागल्यात. 74 ऑन स्कोरबोर्ड. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 75 धावा. 15.00च्या सरासरीने 75 ठोकावे लागतील. चला, गणिनाथ कठोर टॉससाठी. साबीर 11 थर्ड आणि AL किंग रोहा संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेक संपन्न होईल आणि आपण नाणेफेकीसाठी आमंत्रित करूया आमच्या स्पर्धेचे सन्माननीय विकासजी दामले सरांना की आपण आपली नाणेफेक करावी. विकासजी दामले सर या. AL किंग रोहा संघनायक चला. नक्कीच आपण पाहतोय की थ्रो गोलंदाजी ही नक्कीच बाद केली जाईल. पंचांवर आम्ही ते सोपवून दिलेलं आहे, कारण की आपण पाहतो की हे जे निर्णय आहेत ना, ते आमच्यापेक्षा 100 पटीने जास्त पंच नीट घेऊ शकतात. सो आमच्यापेक्षा नाही
सर्टिफाईड अंपायर ते MC सर्टिफाईड अंपायर आपण पाहिलंय. जेवढे वर्ष आपण खेळलोय त्याच्यापेक्षा जास्त वर्ष त्यांनी अंपायरिंग केलेली आहे. सो त्यांच्यावर आम्ही सोडलंय की जर थ्रो गोलंदाज असेल तर ते त्यांचं ते ऑब्जेक्शन घेतील, त्यांचाच थर्ड अंपायर चेक करा आणि तेच नो देणार. सो जर आपल्याला तिथून वाचायचं असेल किंवा फेअर हवा असेल तर एक प्रतिनिधी बसवायचा आहे, कारण की आधी प्रतिनिधी बसला असेल तरच त्याला दाखवलं जाईल. जर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर प्रतिनिधी आला तर आम्ही कोणत्याही प्रकारे त्याला दाखवणार नाही आहोत. चला नाणेफेक करून घेऊया. दोन्ही संघ नायक एल किंग रोहा आणि साबिर 11 थर्ड या संघात ही नाणेफेक आपल्याला पाहायला मिळेल. आणि दामले सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण चला रोहू संघाचा संघ नायक वेळेचं बंधन पाळायचं आहे, लगेच नाणेफेक होणं आवश्यक आहे. एल रोहा संघ नायक आपण इथे उपस्थित असाल तर लगेच नाणेफेक या. साबिर 11 थर्ड संघाचे संघ नायक इथे आलेले आहेत. दुसऱ्या सत्राकडे वळूया. सामना सुरू आहे तो नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर उर्लेची नाखवा या संघाचे संघमालक आहेत आणि आक्रमण इलेव्हन अलिबाग अरुण करकरे सर CRD अर्थात पोलीस खात्यामध्ये खूप चांगले योगदान देणारे संघमालक आहेत. या दोन संघामध्ये लक्ष आपण पाहायला मिळतं 75 धावांचं. इथे कसं संपन्न होईल असं धावतं समाज ऐकूया आमचे समालोचक पार्थ घरत यांना. चला रोहा संघ नाही किती आलेला आहे. थर्ड संघाला विनंती आपण नाणेफेक द्या आणि विकासजी दामले सर आपण नाणेफेक करून घेऊया. तर विकासजी दामले सर आमचे सहआयोजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होते. साबिर 11 थर्ड आणि एल किंग रोहा दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. आणि नाणेफेकीचा निर्णय या ठिकाणी आपण पाहतात. अर्थातच एल किंग रोहा संघाच्या संघाने नाणेफेक जिंकले. आपलं हार्दिक अभिनंदन. आपण नाणेफेक जिंकली प्रथम काय घेत आहे? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षणच करू. खरं तर गणेशजी कठोर हे तुमचे संघमालक आहेत आणि यांच्या नावा या गावामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा आम्हाला पाहायला मिळतात. आणि रोहा म्हटल्यानंतर निश्चित 10वी चषकासारख्या अनेक मोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात. या स्पर्धेचा विचार करतात 107 धावा धावफलकावर नोंदवले गेले कालच्या दिवसामध्ये. तर समोरचा संघ साबिर 11 थर्ड हा देखील एक मजबूत संघ आहे. तर या संघाला तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही म्हणजे कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. आयोजन खूप चांगलं आहे. एक शेवटचा प्रश्न असेल कारण सामना इथे पाहायला मिळतोय. इथे अपील केलं गेलं, अपील फेटाळलं गेलं. या स्पर्धेबद्दल खेळताना या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगाल? ही स्पर्धा प्रथमच रायगड प्रीमियर लीग आपल्या अलिबागमध्ये होतोय. तरी मी त्या आयोजकांना त्याचं की त्याला श्रेय देऊनच जाईन की अशी स्पर्धा आमच्या रोह्यात पण व्हायला पाहिजे किंवा अलिबागमध्ये व्हायला पाहिजे. गेल्या वर्षी आम्ही पनवेलला ही स्पर्धा खेळलो, यंदा अलिबागमध्ये आली. तर त्या आयोजकांचं खूप खूप आभार. धन्यवाद सर. तुम्हाला या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि इथे मात्र साबिर 11 थर्ड संघाचे संघनायक माझ्यासोबत आहेत. आपल्या वाटेला या ठिकाणी फलंदाजी येते आणि या फलंदाजीच्या माध्यमातून जसं 107 धावा काल धावांचा उच्चांक नोंदवला. तुम्ही किती धावांचं योगदान द्याल? आमचं टार्गेट कमीत कमी 70 रनचा ठेवू आम्ही. 70-75 रन म्हणजे आपण निश्चितच बचावात्मक पवित्रा घेतला कारण 70 ते 75 धावांचं लक्ष इथे उभं करणार आणि त्यानंतर गोलंदाजाच्या हातामध्ये ते अर्थातच ते षटकं तुम्ही द्याल. एक शेवटचा प्रश्न आहे, ही स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगाल? नियोजन खूपच चांगलं आहे. वैशिष्ट्य म्हणजे 9:30 वाजता पहिला बॉल पडला त्याचा खूप मला बरं वाटलेलं आहे कारण आपल्या इथं शक्यतो लेट सामने होतात. पण यावेळेस कमिटीचं मी खूप आभार मानतो की त्यांनी 9:30 वाजता पहिला बॉल पडला. नक्की सर. तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा देऊया आणि जाऊया सामन्याकडे. खेळाचं दुसरं सत्र तुम्ही पाहतात 75 धावांच्या लक्षात पाठलाग. ऐकूया हाशिवरे गावाचा आवाज पार्थ घरत यांना. धन्यवाद. त्याच दरम्यान आपण पाहिलं धावफलकावर धावा 6 लागल्यात. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. धावा धावफलकावर लागल्यात. पहिले षटक प्रगतीपथावर सचिन म्हात्रे, अ मॅन फ्रॉम हशिवरे. आगळी वेळी गोलंदाजीची शैली. पहिला चेंडू चांगला टाकला होता, आता मात्र फटका फसलाय.
पण चेंडू जातो नो मॅन्स लँड मध्ये. वन बाउंस सीमारेषा पार चौकार. मागच्या चेंडूवर हा फलंदाज लॉंग ऑफला होता तर लॉंग ऑनला बाउंड्री मारली. आता लॉंग ऑनला गेला तर लॉंग ऑफला बाउंड्री मारली आहे. हा खेळ आहे मित्रांनो जो फलंदाज संदीप गोलंदाजासोबत खेळतोय, कारण की 11 धावा धावफलकावर लागल्यात. त्याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण हलवलं गेलंय. पुन्हा फलंदाज लॉंगॉनवरून लॉंग ऑफला येतो क्षेत्ररक्षक. त्याच्यामुळे आपण पाहतोय की लेग साईडला त्याच्यासोबत सरळ आपले व्हॉलंटियर्स आहेत. नक्कीच चांगली कामगिरी 2 दिवस उन्हात उभं राहून काम पार पाडतायत. यावेळेस यष्ट्यांचा वेध घेऊन यष्ट्या उद्ध्वस्त केलात. फलंदाज संदीप कदम बॅक टू दी पवेलियन. आपण पाहतो नवीन फलंदाज जाहीद जातोय मैदानात. जाहीद अंतुले मॅन फ्रॉम महाडचा खेळाडू आहे मित्रांनो. नक्कीच रायगड प्रीमियर लीग प्रशांतजी नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित 40+ रायगड जिल्हा प्रीमियर लीग आपण पाहतोय. त्यात संपूर्ण रायगडचे खोदून काढलेले क्रिकेटर्स आहेत मित्रांनो. जर आपण पाहिलं तर यावेळेस बॅटची कडा घेऊन नक्कीच यष्ट्यांचा वेध घेऊन गेंडू गेलाय तो सरळ. यष्टी रक्षक सुद्धा बघतच राहिला, कारण फ्लिकचा फटा खेळला होता. बॅट यायच्या आधी बॉल स्टंपला टोचून गेलाय. काय गोलंदाजी चालू आहे मित्रांनो सचिन म्हात्रेच्या माध्यमातून. पहिलं षटक सांगतेकडे वळतंय. 1 षटक पूर्ण, 11 धावा धावफलकावर आणि 2 त्रिफळाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. चला गोलंदाजी सुरू करा. समीर चौगले बाजूला व्हायचंय. हां ओके टायमर आम्ही स्टॉप करतोय. हां परत चालू केले. 1 सेकंद स्टॉप केलं होतं. पिंड्या पाटील आल्या. चेंडू आला कधी बाहेर गेला कळलंच नाही. एक मस्तीत मारलेला षटकार बघायला मिळाला पिंड्या पाटीलच्या माध्यमातून. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार.
पुरुषोत्तम भगत येतोय, पण त्याच्यावर मात्र आक्रमण केले. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, चौकार. नक्कीच मित्रांनो, पिंट्या पाटीलला फुलटा चेंडू तरी टाकू नका, कारण की तो एक असा खेळाडू आहे जो चांगले चेंडू सुद्धा सीमारेषेबाहेर ढकलू शकतो. तर तुमचे खराब चेंडू नक्कीच षटकाला बाहेर खेचू शकेल. आपण जर पाहिलं तर धावफलकावर 21 धावा लागल्या, 21 असा स्कोर बोर्ड. अजूनही जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे. दिल्ली बहुत दूर है, पर पिंट्या पाटिल के बैट में शोर बहुत शोर है. पुन्हा एकदा फटका खेचलाय, चेंडू जातोय सरळ लॉंग ऑन, सीमारेषा पार, चौकार. सलग तिसरा फुलटॉस. खराब गोलंदाजी पुरुषोत्तमजी भगत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अमर वार्डे यांनी कॅच घेतला तर जितेंद्र साठोड यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. एका हातात पकडला तर 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस अमरचं नाव गेलं आणि चेंडू त्यांच्याकडेच गेलाय. नक्कीच अमर वार्डे यांची फॅन फॉलोइंग आपण बघायला मिळते. समालोचन कक्षात बसलेली आहे, त्यांच्याकडून त्यांच्यासाठी चीअरअप केलं जाते. गोलंदाजीला येऊन एक चांगली गोलंदाजी करतील. पुन्हा एकदा पुरुषोत्तम भगत बऱ्याच वेळानंतर चांगला चेंडू टाकलाय. आता मात्र ओव्हर पिच चेंडू स्लॉट मध्ये पाठवलाय, पार्किंग लॉट मध्ये. संदीपजी माने यांच्या माध्यमातून येतो लांब लचक षटकार. संदीप मानेंचा विचार केला तर महाड पंचकृषीतील एक महाड श्रीवर्धन म्हसळा इथले एक नावाजलेले अंपायर आहेत मित्रांनो. पंचांची भूमिका पार पाडत असेल, पण आता मात्र अपोजिट सुद्धा अलिबाग पंचकृषीतील एक पंचच आहेत पुरुषोत्तमजी भगत. त्यांच्यावर मात्र आक्रमण केले. तब्बल 2 चौकार 2 षटकारांच्या माध्यमातून आतापर्यंत 21 धावा खर्च केल्यात. जर या चेंडूवर विकेट आली तर नक्कीच कमबॅक करू शकतात पुरुषोत्तमजी भगत. पुन्हा एकदा संदीप माने यांच्या बॅट मधून चेंडूला ठोकून दिले सरळ सीमारेषा पार, षटकार. तब्बल 27 धावा खर्च केल्यात. 18 चेंडू आणि 37 धावांची गरज. नक्कीच आपण पाहतो अमर वार्डेसाठी पारितोषिक आले. जर मेडनवर टाकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. मेडन ओव्हर आली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अमर वार्डेची फॅन फॉलोइंग नक्कीच बघायला मिळते आपल्याला. नवीन स्पोर्ट्सचे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन सचिन म्हात्रे. जी गोलंदाजी दुसऱ्या षटकात झालेली आहे ना, त्याच्यावर नक्कीच तर कमबॅक करणारे आलेत परत. आपण पाहिलं तर सचिन म्हात्रे, त्याचसोबत आपण पिंट्या पाटील, त्याचसोबत संदीप माने मॅन फ्रॉम महाड. सचिन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आलाय. हॅट्रिकच्या उंबरठा उभे आहेत. मागच्या षटकात 2 चेंडू 2 फलंदाज बाद केले. आता मात्र पहिल्या चेंडू पिंट्या पाटीलला बाद केलं ना, तर हॅट्रिक संपन्न होऊ शकते. जर आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 37 धावांची गरज. यावेळेस कार्बेटच्या चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव मिळेल. हॅट्रिक मात्र वाचवली आहे. आपण जर पाहिलं तर आता 17 चेंडू 36 धावांची गरज आहे. फटकेबाजी करून सुद्धा अजूनही बऱ्याच धावा हव्यात मित्रांनो, कारण जर आपण पाहिलं तर 18 चेंडू 37 हव्या होत्या, 17 चेंडू 36 हव्यात. त्याच दरम्यान आपण पाहतोय यष्ट्यांचा वेध घेऊन यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. संदीप माने बॅक टू दी पवेलियन. नक्कीच आपण पाहतोय विश्वास पाटील, अ मॅन फ्रॉम तोंडरे, मैदानात आगमन झाले. आपण व्यासपीठावर यायचं आहे सर. विश्वास सर पाटील, आपण व्यासपीठावर यायचं आहे.
आयोजकांमार्फत एक सूचना आहे त्यांचा नक्कीच सन्मान केला जातोय. विश्वास सर पाटील, मॅन फ्रॉम तोंडरे. नक्कीच आपण पाहतोय की सचिन म्हात्रे मात्र एक जर म्हटलं तर भयानक गोलंदाजी करतोय, कारण 3 फलंदाज बाद घेत 3 यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात मित्रांनो. अजूनही 15 चेंडू, 16 चेंडू आणि 36 धावांची गरज. यावेळेस फटका तर खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. पिंट्या पाटील आपल्याला स्ट्राईक ठेवतोय, कारण त्याला माहिती आहे सचिनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी झाली पाहिजे, नाहीतर सामना बराचसा लांब जाऊ शकतो. 15 चेंडू आणि 35 धावांची गरज. जर या फलंदाजाची विकेट घेतली सचिन म्हात्रेने तर 500 रुपयाचा पारितोषिक प्रसाद जिबळेंच्या माध्यमातून. फटका तर आलाय, पण चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार मिस टाइम स्ट्रोक नक्कीच होता मित्रांनो, पण मी मगाशी सुद्धा म्हणलं सिक्सर सुप्रीमो यूज करताय, षटकार तर बघायला मिळणारच. चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार. आता मात्र सामना जवळ होते. 14 चेंडू 29 धावांची गरज. 14-29. अजूनही मित्रांनो विकेटला महत्व आहे. जर विकेट आली तर सामना पलटू शकतो मित्रांनो. प्रसाद जिबळेंच्या माध्यमातून विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. पिंट्या पाटील पुन्हा एकदा फटका त्याच रेंजमध्ये, पण यावेळेस एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न होत नाहीये. 13 चेंडू 28 धावांची गरज. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात जातोय, उमेश पवार. पुन्हा एकदा महारचा खेळाडू होते उमेश पवार. यावेळेस सचिन म्हात्रेला मिळालेले 4थं यश. फलंदाज उमेश पवार बॅक टू दी पवेलियन. आता मात्र 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग गोलंदाज येतोय. प्रेक्षकांची इच्छा आहे की अमर वार्डे गोलंदाजीसाठी यावे. त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक समीर जगोल यांच्या माध्यमातून. अमरजी वार्डे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक. नक्कीच ऑन पब्लिक डिमांड, काल ऑन पब्लिक डिमांड तुषार पडळकर गोलंदाजीसाठी आले होते. त्यांना फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. नक्कीच प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलंय आणि कॅच साठी सुद्धा 500 रुपये. निलेश गोलंदाजी मार्कर आलाय. विकेटसाठी 500 रुपये आहेत. 17 मिनिटं झालेले आहेत. आपल्याला एक षटक 3 मिनिटात टाकायचं आहे. फटका तर आलाय, क्षेत्ररक्षक आहे. ओळाय फट. आपण जर पाहिलं तर चांगला प्रयत्न केला करण्यात आला, पण विकेट मात्र मिळाली नाहीये. चांगला प्रयत्न झाला होता मित्र मिड विकेट झोन मध्ये. षटकार येतोय. 11 चेंडू 22 धावांची गरज. एका कॅचनी 1000 रुपये कमवून दिले असते मित्रांनो, कारण की कॅच साठी 500 आणि विकेट साठी 500 असे 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. 11 चेंडू 22 धावांची गरज. 22 धावा 11 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार तर कोण हरणार. पिंट्या पाटील उभा आहे, ज्याने पहिला चेंडू फेस केला तो अजूनही उभा आहे, कारण की त्याला जबाबदारी खांद्यावर घ्यायची आहे. कालच्या दिवसात आपण बघितलं की विनोद वाडकर यांनी पहिला सामना गमावला, पण दुसऱ्या सामन्यात जबाबदारी खांद्यावर घेतली आणि दुसरा सामना जिंकवून दिला आरसी ग्रुप थर्ड संघाला. पुन्हा एकदा
चेंडू स्लॉट मध्ये मस्तीत फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडू ठोकून दिला सीमारेषा पार. षटकार 6 धावा. आता मात्र सामना सोपा झालाय. 10 चेंडूत 16 धावा हव्यात. 1-2 मोठे स्ट्रोक सामन्याचं रूप विचलित करून ठेवू शकतात मित्रांनो. नक्कीच आम्हाला ऑन पब्लिक डिमांड माहिती मिळते की अमर वारडे यांचं होम ग्राउंड होतं. त्यांनी जर गोलंदाजी केली असती तर नक्कीच सामन्याचं रूप काहीतरी वेगळं झालं असतं. कारण रोज याच मैदानाचा सराव आहे. विकेटचा परिपूर्ण अभ्यास आहे. किती विकेटला टर्न आहे याची नक्की दक्षता. पुन्हा एकदा थर्ड इन अ रो. सरळ पहिले 2 ओव्हर पिच. तिसरा फुल टॉस खराब गोलंदाजी. पिंट्या पाटील सेट फलंदाज उभा आहे आणि तिन्ही षटकार. आता मात्र 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. मित्रांनो 9 चेंडू 10 हव्यात पण अजूनही काही येऊ शकतं. या चेंडूवर जर विकेट आली ना तर सामन्याचं रूप नक्कीच पलटू शकते मित्रांनो. नक्कीच आम्हाला पंकज जाधव कळवतात की अमर वारडेला शेवट षटक दिलं तरी तुम्ही सामना जिंकवू शकता. पण असं वाटत नाहीये शेवटच्या षटकात सामना जाईल. 4 चेंडू 4 षटकार. आता मात्र 4 धावांची गरज. वैयक्तिक 47 धावांवर 3 अजून घ्या 6 अजून घ्या. अर्धशतक पूर्ण केले पिंट्या पाटील याने. 53 धावांची खेळी. समीरजी चौगुले यांच्या माध्यमातून या 50 साठी 500 रुपयाचं पारितोषिक. तब्बल 5 चेंडू 5 षटकार मारलेत. धनवीन स्पोर्ट्स अलिबागचे मालक नक्कीच पिंट्या पाटील वैयक्तिक 53 धावा. आपल्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. काय फलंदाजी केली अमर पिंट्या पाटील यांनी. नक्कीच आम्हाला जितेंद्र साठवडे सुद्धा कळवत आहेत की तुम्ही अमर वारडेला गोलंदाजी दिली असती तर काहीतरी फरक पडला असता. कारण की होम ग्राउंड आहे. काल आपण बघितलं सुरेश पाटीलची गोलंदाजी वाखडण्याजोगी होती होम ग्राउंडवर. होम ग्राउंडवर गोलंदाज एक चांगली गोलंदाजी करतो. नक्कीच आजच्या दिवसातील पहिली 50 तब्बल 53 धावा पिंट्या पाटीलने कुठून काढल्यात. आला थांबला बघितलं उभा राहिला आणि चेंडूला फेकतच राहिला सीमारेषा पार षटकारांसाठी. आता मात्र यापुढील होणारी लढत शाबीर 11 थर्ड विपक्ष एल किंग्स रोहा. पंकज जाधव यांना विनंती करतो